श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला यमदीप दान करण्याची योग्य पद्धत या बद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. धनतेरस या दिवशी आयुर्वेदाचे जनक म्हणजेच भगवान धन्वंतरी यांची पूजा करतो. यांची पूजा केल्याने दीर्घ आयुष्य व चांगले आरोग्य मिळते. याच दिवशी आपण यमदीप दान कधी करावे व कसे करावे, हे सर्व करताना कोणत्या चुका टाळाव्यात व कोणत्या चुका करू नये, तर धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा किंवा मातीचा एक दिवा लावला जातो. परंतु याच दिवशी आपण दक्षिणकडे तोंड लावून दिवा लावतो. दक्षिण ही दिशा यमदीप म्हणजेच यम धर्मराजाची मानली जाते. यमधर्मराज मृत्यूचे देवता आहे. या दिवशी यमदीप दान केल्याने अपमृत्यू टाळला जातो, अशी या मनाची भावना आहे. हे यमदीप दान कधी करावे? धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धन्वंतरी पूजा झाल्यानंतर 1 तासाच्या नंतर म्हणजेच 6 ते 8च्या दरम्यान यमदीप दान करावे. हे कसे करावे? यमदीप दान यामध्ये 2 ते 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे मातीचा दिवा म्हणजेच पंती वापरली जाते. काही ठिकाणी कणकेचा दिवा वापरला जातो आणि काही ठिकाणी 13 दिवे लावले जाते. कणकेचा दिवा करताना आपण गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी व मीठ वगैरे काहीही त्यामध्ये टाकू नये. फक्त हळद व कणिक मिक्स करून त्याचा दिवा तयार करावा. 2 वातीचा 1 वात करून त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून तो दिवा देवघराजवळ आणून त्याची हळद कुंकू व अक्षदा फुले वाहून पूजा करावी व त्यानंतर तो दिवा घराच्या बाहेर दिवा ठेवायचा. तो ठेवताना स्वस्तिक काढून दिवा ठेवावा व दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला करावी व दिवा प्रज्वलित करावा. नंतर फुले, अक्षदा व हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. सर्व घरातील सदस्यांनी दक्षिण दिशेकडे तोंड करून नमस्कार करावा व यमदीप दान करताना 13 दिवे का लावावे? तर कणकेचे 13 दिवे अर्पण केले जाते. 13 याचे शास्त्र असे आहे की 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात. 13 वायूपैकी कुठल्याही वायूचे एक असे नष्ट होतात. म्हणून 13 दिव्यांची लावण्याची पद्धत कुठे कुठे आहे. आपण चुकूनही चूक करू नका. वात लावताना 2 वातींची 1 वात तयार करून लावावी. बऱ्याच ठिकाणी असे केले जाते की एकच वात लावतो, परंतु तसे करू नये. 1 वात ही अशुभ असते. अशुभ टायमिंगलाच 1 वात लावतात. अशुभ कार्यात 1 वात लावतात. काही ठिकाणी कणकेचा 4मुखी दिवा तयार करतात. तो पण त्या 4मुखी दिवा तयार करताना पण आपण त्यामध्ये मीठ टाकू नये. हळद व कणकेचा दिवा करून 4 प्रकारे 4मुखी असा दिवा तयार करावे. त्यामध्ये 4 प्रकारचे वाती टाकून तो दक्षिण दिशेलाच स्वस्तिक काढून आपण तो ठेवावा व घरातील सर्व प्रमुख, सर्वात मोठे व घरातील सर्व लहान वगैरे सर्व व्यक्तींनी त्या दिव्याच्या पाया पडावे मनापासून. दिवा तयार करतानाच 2 मुटके तयार करायचे आहेत. म्हणजेच दिवा तयार केल्यानंतर 2 मुटके पण तयार करायचे आहे. 4मुखी पण दिवा बनवू शकता किंवा साधा दिवा पण तयार करू शकता. यमदीप करणे खूप जरुरी आहे. चुकूनही यामध्ये मीठ टाकू नये. हा दिवा सूर्यपुत्र देवाला अर्पण करत आहे. ते मला तुमच्या मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील, हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा आहे. जो यमदीपचा नमस्कार करताना आपण हा मंत्र म्हणावे की सूर्यपुत्र यम देवाला अर्पण करीत आहे,
ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील हा मंत्र म्हणून नमस्कार करायचा आहे. तो दिवा दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. तो घरात आणायचा नाही. तो दिवा सकाळी आपण लगेच त्याचं विसर्जन करून टाकायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणी.